हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. आपण बघणार आहेत 3 ते 4 वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज. त्यासाठी आपण पूर्ण उंची 9+1 10 घेतलेली आहे. शोल्डर 4.5 घेतलेला आहे आणि समोरचा गळा आपण 3.5 वरती आखून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपण मुंढा पण 4.5 इंचावरतीच घेणार आहे आणि छातीचं माप 6.5 + 1.5 असे 8 इंच टाकून घेणार आहोत. त्याचप्रमाणे कमरेला पण 8 वर निशाणी करून आपण माप टाकून घेणार आहोत आणि मुंड्याला अर्ध्या इंचाच्या अंतराने दोघी आकार देऊन देणार आहोत, समोरचा पण आणि मागचा पण. या प्रकारे आपण समोरचं पॅटर्न कट करून घेणार आहोत. समोरचा गळा तुम्ही गोल पण ठेवू शकता. मी पंचकोन ठेवला आहे. आता आपण समोरचं पॅटर्न जसे आहे तसे मागचे पॅटर्न पण कट करून घेणार आहोत. फक्त गळ्याला कट न करता पॅटर्न कट करून घ्यायचे आहे. आणि आपल्याला आता जो गळा पाहिजे तो आखून घ्यायचा आहे. मी थोडा बोटनेक सारखा गळा कट करून घेत आहे. अंदाजेच घेत आहे मैत्रिणींनो. तुम्हाला जेवढा पाहिजे असेल तेवढा तुम्ही कट करून घ्या. आता मी मुंड्याला अर्धा इंचाच्या मापाने कट करून घेत आहे. हे मागचे पॅटर्न तयार झाले आणि हे समोरचे झाले. गळा मला थोडा छोटा वाटत होता समोरचा, म्हणून मी थोडा अजून कट करून घेतला आहे. आपल्याला आता बाहीसाठी मुंड्याचं माप मोजून घ्यायचे आहे. तर 6.5 आलेलं आहे माझे ते माप. 3.5 इंचाची मी बाही ठेवणार आहे. तर आपल्याला 6.5ची घडी घेऊन 3.5 इंचाची बाही कट करून घ्यायची आहे. आणि अर्धा इंचाचा फिश कट आपल्याला देऊन द्यायचा आहे बाहीसाठी. या प्रकारे आपली बाहीची पण कटिंग झालेली आहे. आपली बाही बरोबर कट झालेली आहे. आता आपण मेन कापडावरती कापून घेणार आहोत. त्यासाठी मी फक्त बॉर्डरचा वापर करणार आहे बाहीला. तर फक्त बॉर्डर कापून घेत आहे बाहीसाठी. तसेच आपल्याला समोरचे पॅटर्न दाखवल्याप्रमाणे ठेवून कट करून घ्यायचे आहे. हे छोट्या मुलीचे ब्लाऊज असल्यामुळे पट ब्लाऊज तयार होते. तसेच आपण मागचे पॅटर्न पण दाखवल्याप्रमाणे ठेवून कट करून घ्या. आपले दोघं समोरचे आणि मागचे आणि बाह्या कट झालेले आहे मैत्रिणींनो. चला याला आपण आता मशिनीवरती जोडून घेऊया. त्यासाठी मी मागचे दोघं पॅटर्न घेतलेले आहे. खालच्या साईडनी शिलाई टाकून घेणार आहे. आणि दोघं पॅटर्न सोबतच जोडून घेणार आहे. आतून कट करून घ्या आणि गळ्यावरती शिलाई घेऊन घ्या. आपल्याला दोरी लावायची आहे इथं. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण दोरी जॉईन करून घ्या. आतील कापड कट करून आतील आकाराला छोटे छोटे कट देऊन आपल्याला गळे पलटवून घ्यावे लागतात.
दुसरं पॅटर्न पण आपण त्याच प्रकारे दोरी ठेवून शिलाई देऊन कट करून घेणार आहोत. आतमध्ये छोटे छोटे कट देऊन द्यायचे आहेत आणि आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक पलटवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला प्रेस शिलाई देऊन द्यायची आहे. व्यवस्थित प्रमाणे आपल्याला दाब शिलाई देऊन द्यायची आहे. आणि नंतर पूर्ण स्तरावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. नंतर जास्तीचा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे. दोघं पॅटर्नवरती दाब शिलाई देऊन व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. आता आपण काज बटन पट्टी अटॅच करून घेत आहोत. त्यासाठी मी मशिनीनेच करून घेणार आहे. तुम्हाला जर हाताचे करायचे असतील तर ते पण करू शकतात. मी इथं मशिनीनेच 3 करून घेणार आहे. आणि दुसऱ्या साईडच्या पॅटर्नला पण काज बटन पट्टी अटॅच करून घेत आहे. ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला जी लेस आवडत असेल ती लेस ब्लाऊजला लावून घ्यायची आहे. शक्यतोवर कापडी लेसच वापरा मैत्रिणींनो, कारण लहान मुलींना जर रुतले वगैरे तर त्या घालायला नाही बघत. त्याच्यासाठी कापडी लेस आपण वापरायची आहे. नंतर आपण जी डोर लावलेली आहे त्याला लटकन करून घ्यायचे आहे छान असे. लटकनमुळे गळ्याच्या डिझाईनला छान लुक येतं. मी काठाच्या कापडाचेच 2 लटकन करून घेतलेली आहे. छोट्याशा मुलीला खूपच सुंदर दिसणार आहे हे ब्लाऊज डिझाईन मागची. आता आपण बाही जोडायला घेणार आहोत. त्यासाठी बाहीच्या काठावरती अस्तर ठेवून आपण पलटवून घेणार आहे शिलाई टाकून. दोघी सोबत शिलाई करून घेत आहोत. आता आपल्याला बाही पलटवून घ्यायची आहे. नंतर लेस पण मी सोबतच लावून घेत आहे. नंतर अस्तराला शिलाई करून घ्यायची आहे. दोघी बाह्या तयार झालेल्या आहे आपल्या. आता एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आहे.
नंतर समोरचे पॅटर्न घेतलेले आहे, त्याला पण खालच्या साईडने शिलाई देऊन द्यायची आहे. नंतर गळ्याला वरतून शिलाई टाकून घ्यायची आहे, गळ्याच्या भोवताली ज्या आकारात आपला गळा असेल त्याप्रमाणे. आतील कापड कट करून गळ्याला कट देऊन द्यायचे आहे. आता आपल्याला पॅटर्न पलटवून घ्यायचे आहे. नंतर खालच्या साईडने दाब शिलाई देऊन गळ्याच्या भोवती पण आपल्याला दाब शिलाई देऊन द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण स्तरावरती शिलाई टाकून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आहे. हे आपले समोरचे पॅटर्न तयार होणार आहे. मी आय हुक पट्टी मागच्या साईडला टाकलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही समोर पण तयार करू शकता. आता मी समोर पण लेस अटॅच करून घेत आहे. आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला बाही जॉईन करायची आहे. समोरच्या साईडनी जो आपण खोलगट भाग दिलेला होता तो आकार समोरून आणि मागच्या साईडने फुगीर भाग अशी बाही आपल्याला जोडायची आहे. बाही आधी मध्यावर जोडून घ्यायची आणि नंतर एक साईड, त्यानंतर दुसरी साईड अशी बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. दोघं बाही आपल्याला सारख्या जोडून घ्यायच्या आहे. मैत्रिणींना, आपण जी मागच्या व्हिडिओमध्ये शाही मस्तानी नऊवारी शिवलेली आहे त्यामध्ये हे ब्लाऊज दाखवलेलं आहे, पण तो व्हिडिओ मोठा होईल म्हणून खूप स्पीडमध्ये हे ब्लाऊज दाखवलेलं आहे. तर आपल्या काही मैत्रिणींना ते कळले नाही म्हणून या ब्लाऊजचा व्हिडिओ नंतर कमी स्पीड करून अपलोड करत आहे. आणि आपण जो गोल साडीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या साडीवरती पण हे ब्लाऊज येणार आहे. आता आपण मागचा आणि समोरचा पॅटर्न एकत्र करून पिना लावून घेत आहे. मध्यावर घेऊन मध्ये पिन लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला साईडनी शिलाई करायची आहे. दोघं साईडनी कमरपासून बाहीपर्यंत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जास्तीचा कापड कट करून आपल्याला पॅटर्न आता पलटवून घ्यायचे आहे. आता आपण 1-1 इंचावर मार्जिन ठेवून शिलाई करून घेणार आहोत दोघं साईडनी. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजचे माप घेऊन मापाप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे. कमरेपासून बाहीपर्यंत थोडं लूजच ठेवायचं आहे मैत्रिणींनो.
लहान मुलीला जास्त फिटिंगची गरज नसते. असेच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी आरना सुवर्णाष्टीच या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. अशा प्रकारे आपलं ब्लाऊज छोटंसं आणि छान तयार झालेलं आहे मैत्रिणींनो. हे ब्लाऊज शिवायला खूपच सोपे आणि झटपट होणार आहे मैत्रिणींनो. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटामध्ये हे ब्लाऊज तयार झालेले आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो. आणि असंच आपल्या आरना सुवर्णाष्टीच या चॅनलला प्रेम देत चला मैत्रिणींनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह आणि नवी डिझाईन घेऊन. बाय बाय मैत्रिणींनो.